हरे कृष्ण. आय होप यू ऑल आर फाईन अँड डुईंग वेल. आज आपण बघूया लव्ह रिडिंग. त्याच्यामध्ये करंट एनर्जी, तुमची करंट एनर्जी आणि तुमच्या पार्टनरची करंट एनर्जी एकमेकांसाठी काय आहे. ओके, सो सिच्युएशन जी पण असेल तुमच्या प्रेमामध्ये आता, ओके, मे बी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे किंवा क्वचितच बोलता, कमी कमी बोलता, किंवा ती व्यक्ती तुमचे पार्टनर तुमच्याशी जास्त बोलत नाही आहेत आणि तुमची इच्छा आहे की का बोलत नाही आहेत, त्या व्यक्तीने आमच्याशी बोललं पाहिजे. सो एकमेकांबद्दल काय अप्रोच आहे, एकमेकांबद्दल काय फिलिंग्स आणि भावना आहेत ते आपण इथे बघूया. सो पहिलं आपण बघूया तुमची करंट एनर्जी आणि तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल काय विचार करत आहात. हे तुमचे 3 कार्ड्स मी इकडे घेते की तुम्ही पार्टनरबद्दल काय फील करत आहात आणि तुमची काय करंट एनर्जी आहे. अँड आपण बघूया तुमचे पार्टनर तुमच्यासाठी आता काय फील करत आहेत आणि त्यांची काय करंट एनर्जी आहे. ठीक आहे, सो 3 वेगवेगळे कार्ड्स मी काढले. सर्वप्रथम तुमची एनर्जी टुवर्ड्स युअर पार्टनर. ओके, आणि तुमचे पार्टनरची एनर्जी. तुमच्या एनर्जीमधनं मला क्लिअरली असं दिसतं की तुम्ही एक वेगळा स्ट्रेस कॅरी करत आहात, एक वेगळा लोड कॅरी करत आहात. ओके, मला माहीत नाही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ओके, आणि तो एक विचित्र लोड तुमच्या एनर्जीमध्ये, तुमच्या फिजिकल हेल्थमध्ये पण इम्पॅक्ट करतो आहे. तुमची काही मतं आहेत या रिलेशनशिपसाठी आणि तुम्ही ठाम आहात तुमच्या या विचारांबद्दल किंवा मतांबद्दल, आणि तुम्ही त्याच्यासाठी फाईट करत आहात की हे माझं व्ह्यू पॉईंट आहे आणि आय एम फायटिंग फॉर इट. हे मला दिसतं इकडे क्लिअरली. तुमची खूप इच्छा आहे, तुम्हाला लग्न करायचं आहे, तुम्हाला संसार हवा आहे. यू वॉन्ट दिस ब्युटिफुल मॅरेज लाईफ. जर तुम्ही मॅरिड आहात तर मे बी यू वॉन्ट दिस मॅरेज लाईफ. आणि जर तुमचं लग्न नाही झालं आहे पण ही व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आहे तर तुम्हाला त्यांच्याशी लग्न करायची खूप इच्छा आहे, मला असं दिसतं आहे. इकडे तुमच्या पार्टनरची ऊर्जा बघितल्यानंतर मला असं दिसतं काही पार्टनर असे असू शकतात की त्यांच्या करिअरमध्ये बिझी आहेत किंवा त्यांचं काही काम आहे त्याच्यात जास्त ॲक्युपाईड आहेत किंवा बिझी आहेत, किंवा काही पार्टनर ह्यांच्याकडे थर्ड पार्टी ऑप्शन्स आहेत, म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त ह्यांच्याकडे अजून काही ऑप्शन्स आहेत, त्यामुळे तुमच्याबद्दल फायनल निर्णय नाही घेऊ शकत आहेत ते. ही तुम्ही आहात आणि ही दुसरी व्यक्ती आहे. सो 2 व्यक्ती असल्यामुळे ह्यांना एक फायनल निर्णय घेता येत नाही. इमोशनचं एकदम उलथापालथ झालं आणि वेगळ्या प्रकारचं वादळ आतमध्ये चालू आहे त्यांच्या. स्मार्ट आहेत बोलण्यामध्ये, कम्युनिकेशन एकदम एक्सलंट आहे आणि तुम्हाला खूप स्मार्टली बोलून इन्फ्लुएन्स पण करतात, म्हणजे तो एक प्रभाव तुमच्यावरती त्यांचा फार पडतो बेसिकली. आणि मे बी ही व्यक्ती अपार्ट फ्रॉम यू कोणासोबत तरी अजून डिस्कस कम्युनिकेशन पण करते की मे बी सल्ला पण घेत असावी की मी काय केलं पाहिजे पुढे. ओके, जर हे मॅरेज रिलेशनशिप आहे तर कदाचित एखादा मेडिएटर किंवा मॅरेज काउन्सिलरकडे कन्सल्ट केलं जातं आहे जाणून घेण्यासाठी की पुढे ह्या नात्याचं काय करायचं आहे. ओके, आणि जर सिंगल आहात तर लाईक थिंकिंग अबाउट द मॅरेज हे पण आहे, पण पुढाकार कोण घेईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचे पार्टनर जे आहेत ते स्मार्ट आहेत, एकदम स्मार्ट बोलणार, स्मार्ट कम्युनिकेट करणार, बट त्यांच्या हृदयात काय चालू आहे हे तुम्हाला कळत नाही किंवा कळून देणार नाही. मोस्ट प्रोबॅबली त्यांची अशी ऊर्जा मला दिसते आहे. ओके, आणि आपल्या मित्रांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत त्यांचं डिस्कशन, बोलणं चालू असतं. ठीक आहे, सो बघूया पुढे हे या रिलेशनशिपचं काय होणार आहे. पुढे हे पार्टनर ह्या रिलेशनशिपमध्ये काय ॲक्शन घेतील. ओके, टॉवर कार्ड आला आहे. सो ह्यांची ॲक्शन बघा ही आहे. पार्टनर रिलेशनशिपसाठी काय ॲक्शन घेतील. टू बी ऑनेस्टली खरंच हे मॅरिड लोकांसाठी जर रीडिंग असेल तर कदाचित एकतर पॉईंट टू पॉईंट बोलणं, कम्युनिकेशन फक्त जेवढं गरजेचं आहे तेवढं बोलणं होईल. कदाचित तुमचे पार्टनर जास्त इगोइस्टिक, अहम किंवा स्टबन एनर्जीमध्ये मला जास्त दिसतात की मेरा रूल मेरा अनुशासन. ओके, किंवा त्यांना डिवोर्स हवा आहे किंवा त्यांना सेपरेशन हवं आहे किंवा एकदम प्रॅक्टिकल लॉजिकल वागता आहेत ते.
ॲक्शनमध्ये ते असं काहीतरी करू शकतात की ज्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये एक विश्वासाला तडा जाईल किंवा दोघांमध्ये काहीतरी इश्यू क्रिएट होईल असं एनर्जी दिसत आहे. किंवा असं काहीतरी एकदम कणखरपणे बोललं जाईल तुमच्यासोबत, अगदी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. त्याच्यामुळे तुम्ही थोडेसे असे हल्ले जाणार, शेकी मोमेंट होईल तुमच्या लाईफमध्ये किंवा असं काहीतरी तुम्हाला कळेल तुमच्या पार्टनरच्या ॲक्शनवरून की अरे बापरे, हे तर मी एक्सेप्ट केलंच नव्हतं आणि हे काय झालं. कारण की तुम्हाला रिलेशनशिपमध्ये स्ट्रॉंग कमिटमेंट हवी आहे, तुम्हाला तो एक विश्वास हवा आहे. ओके, पण ती स्टेबिलिटी, तो विश्वास, ती कमिटमेंट हे पार्टनर द्यायला तयार नाही आहेत. ओके, दॅट्स अ मेन प्रॉब्लेम. आता आपण बघूया तुमची ॲक्शन काय असेल ह्या रिलेशनशिपसाठी. तुम्ही काय ॲक्शन घेऊ शकता. ओके, तुम्हाला ॲक्च्युली ना हे रिलेशनशिप हवं आहे. कधी कधी तुम्हाला या नात्यासाठी ना सिम्पल लँग्वेजमध्ये बेक पण करावं लागतं. बघा ना, हे राजा आणि राणी आले आहे. तुम्हाला हे कुठेतरी रिलेशनशिप हवं आहे, क्लिअरली इंडिकेट दिसतं. कदाचित तुम्हाला या नात्यामध्ये आता फक्त एक म्हणतात ना की मटेरियलिस्टिक सपोर्ट मिळतो आहे. पैसे हवेत का, घर चालवायचं आहे का, त्या पद्धतीचं, आय मीन फायनान्शियल सपोर्ट करणं, भावनिक सपोर्ट तुम्हाला या रिलेशनशिपमध्ये मिळतात. त्यामुळे तुमची ॲक्शन मला असं दिसतं आहे, एकतर तुम्ही त्यांच्याशी स्पष्ट कम्युनिकेशन करणार आहात. तुम्हाला जाब विचारायचं आहे बऱ्याच गोष्टींचा की त्याचं वागणं तुम्हाला पटत नाही आहे, ह्या पद्धतीने ही व्यक्ती तुमच्याशी वागत आहे. सो एक तर तुम्ही जाब विचाराल, तुम्ही कन्फ्रंट कराल की प्लीज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. आणि ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती जी आहे ही एकदम अशी रिलॅक्स आहे, कूल आहे, अहंकार आहे, काही ॲक्शन नाही ना, चल रहा आहे, संथ स्लो प्रोसेसने. सो तुमच्या ॲक्शनमध्ये मला असं दिसतं की तुम्ही एकतर जाब विचाराल की मला पुढे उत्तर दे, पुढे तुला काय करायचं आहे. दोघांमध्ये थर्ड पर्सन आहे, काय करायचं आहे, की तू कधी डिस्कनेक्ट होणार आहेस की नाही, ओ मे बी यू वॉन्ट टू कट द कनेक्शन ऑल्सो, असं पण मला दिसत आहे. बेसिकली तुमची ॲक्शन खूप स्ट्रॉंग होताना दिसत आहे की फायनली यू विल टेक अ कॉल फायनली आगे ह्या नात्याबद्दल. ठीक आहे. सो फ्युचर ह्या रिलेशनशिपचं काय होणार आहे आपण बघूया. ओके, वेटिंग पिरियड आला आहे. डिअर डिवाइन प्लीज गाईड ह्या रिलेशनशिपचं फ्युचर काय होणार आहे. प्लीज डिवाइन गाईड करा. ह्या रिलेशनशिपचं फ्युचर काय होणार आहे. सेम कार्ड्स पुरा राजा आणि राणी, पण इथे बघा अपोजिट आहेत एकमेकांना, चेहरा बघत नाही आहेत एकमेकांचा. सो फ्युचर ॲक्शन एकदम क्लिअर चित्र दिसतं आहे की जर हे कम्युनिकेशन तुमच्या दोघांमध्ये स्पीडली झालं, ओके, जर तुम्ही मिसअंडरस्टँडिंग सॉर्ट आऊट करण्यासाठी काही पुढाकार घेतलात दोघांनी, तर ही जी एनर्जी आहे जी अशी आहे अपोज्ड, ती अशी होऊ शकते. म्हणजे कोणतरी एक तलवारीसारखं शार्प बोलेल, सत्य बोलेल, खरं बोलेल, आणि कोणतरी फक्त आपली एक एनर्जी यूज करेल. जर तुम्हाला असं कनेक्शन हवं आहे राजा राणी एकत्र येणं, ब्युटिफुली, सो ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, एक अचानक स्पीडली तुमच्या दोघांमध्ये काहीतरी कम्युनिकेशन होऊ शकतं. आय डोंट नो तुमचे पार्टनर अब्रॉडला आहेत, बाहेर आहेत, डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत, की ट्रॅव्हल करतील, इंडियामध्ये येतील आणि अचानकपणे कम्युनिकेशन करतील. ओके, सध्या तरी एक मनामध्ये पॉज बटन ह्यांनी लावलेलं आहे तुमचे जे पार्टनर आहेत त्यांनी. अगेन सॅड पण आहेत, काहीतरी घडलं आहे त्याच्यामुळे थोडंसं लॉस फील करत आहेत. बट युअर पार्टनर इज व्हेरी स्मार्ट. त्यांना खूप स्मार्टली कम्युनिकेशन कसं करायचं, गोष्टी कंट्रोल कशा करायच्या, मॅनिप्युलेट कसं करायचं, हे खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सो येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या दोघांमध्ये एक क्लिअर कम्युनिकेशन होताना मला दिसत. आय डोंट नो, बट एक कम्युनिकेशन क्लिअरली होईल, ज्याच्यामध्ये क्लॅरिटी येईल, तुम्हाला त्यांना येईल क्लॅरिटी. कदाचित मिसअंडरस्टँडिंग ठीक होतील, जे पण हेवे दावे आहेत ते क्लिअर होण्याचा प्रयत्न होईल, तुम्हाला जी होप आहे ते होईल, किंवा युनिवर्स या रिलेशनशिपला हील करण्याचा प्रयत्न करतील. अगेन इट विल हॅपन ॲज पर द डिवाइन टायमिंग.
कारण की ते 3 ऑफ कप्स कार्ड आलेलं आहे. सो 3 ऑफ कप्स कार्ड क्लिअरली इंडिकेट करते की यू विल सेलिब्रेट दिस मोमेंट. लाईक एकदा तुमचं जेव्हा त्यांच्याशी खूप सुंदर कम्युनिकेशन इंट्रॅक्शन होईल, सो यू विल सेलिब्रेट दिस मोमेंट अँड यू विल बी व्हेरी हॅपी. ओके, सो तुमच्या नात्याला विक्ट्री मिळेल, प्रोव्हायडेड तुम्ही दोघं एकमेकांशी बोललं पाहिजे, मिसअंडरस्टँडिंग क्लिअर केले पाहिजेत, सॉर्ट आऊट केलं पाहिजे. डू नॉट इन्व्हेस्ट युअर टाईम. जर समोरून काही इनपुट येत नसेल तर बेटर तुम्ही बोला, कम्युनिकेशन करा. लग्नाचा विचार आहे की नाही, लग्न करतोयस की नाही, पुढे जाणार आहेस की नाही. जर जाणार नसेल तर राईट टाईम यू विल स्टॉप युअर सेल्फ ना म्हणून. सो हे मॅरेजचं कार्ड आहे. ओके, सो अगेन ह्या रिलेशनशिपला विक्ट्री मिळेल असं पण कार्ड आहे. पण मी पुन्हा सांगेल की यू हॅव टू वेट फॉर सम टाईम, बट यू हॅव टू कम्युनिकेट. ओके, यू हॅव टू कम्युनिकेट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर कम्युनिकेशन कराल तर क्लॅरिटी येईल, चित्र स्पष्ट दिसतील. ओके, हिलिंग पण होईल. ओके, डिवाइन विल ब्लेस युअर रिलेशनशिप. फाईन. Thank you so much for watching this video. Stay blessed and healthy always. Radhe Radhe.